नमस्कार, मी घनश्याम माने. टॉक विथ दी सेलिब्रेशन या यूट्यूब चॅनलच्या एक संवाद दिल से या कार्यक्रमामध्ये आपण सर्व रसिकांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो. मित्रांनो, आजचा एपिसोड जो आहे ना, तर तो माझ्यासाठीच नाही, सेलिब्रेशनसाठीच नाही, तर तुम्हा सर्वांसाठीही व्हेरी स्पेशल अशा प्रकारचा एपिसोड असणार आहे. त्याला कारण असं की 1-2-3 दिवसांपूर्वी गणरायाचं आगमन झालं. अवघं विश्व भारून निघालं आहे आणि अशा परिस्थितीमध्ये आज आपण संवादासाठी एक आगळा वेगळा पाहुणा या ठिकाणी बोलवला आहे. मित्रांनो, गणरायाला 12 विद्या आणि 64 कलांचा अधिपती म्हटलं जातं. त्यातली एक महत्त्वाची कला आहे ती म्हणजे चित्रकला आणि शिल्पकला. अकोल्यातील एका कुटुंबाची 3री पिढी शिल्पकलेमध्ये काम करते. फक्त काम करत नाही, फक्त काम करते असं जर म्हटलं तर कदाचित त्या हातांवर, त्या कलेवर अन्याय होईल. संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर देश आणि विदेशामध्ये गेल्या 3 पिढ्यांनी घडवलेल्या वेगवेगळ्या प्रकारच्या मूर्ती पाठवल्या गेल्यात आणि त्या मंदिरांमध्ये त्या स्थापित झाल्यात आणि हा भक्तिभावाने हजारो लाखो लोक त्या मूर्तींचं दर्शन घेत आहेत. त्या मूर्ती घडवणारे हात अर्थातच आहेत भालेराव परिवाराचे. भालेराव परिवारातील आदरणीय कैलासवासी लना भालेराव असतील किंवा आमचे सन्मित्र कैलासवासी विलास भालेराव असतील, या 2 पिढ्यांनी भरभरून या मूर्तिकलेला दिलं आणि आता अकोलेकरांचा लाडका, सगळ्यांचा चहेता 3ऱ्या पिढीतील हा कलाकार आपल्यासमोर उपस्थित आहे. मी स्वागत करतो श्रीपाद भालेराव याचं. नमस्कार मित्रा. श्रीपादकडं पाहिल्यावर तुम्हाला जाणवणार नाही, अगदी कमी वयामध्ये त्याने आपल्या आजोबांचा आणि वडिलांचा वारसा पुढं चालवला आहे नव्हे तर एका वेगळ्या उंचीवर पोहोचवला आहे. श्रीपाद, सुरुवात करताना मी आत्ताच उल्लेख केला भालेराव कुटुंबियांचा, तर मला हे जाणून घ्यायला आवडेल तुझ्याकडनं की आजोबांविषयी आणि वडिलांविषयी आणि त्यांच्या मूर्तिकलेविषयी तू जे काही थोडंफार जाणलं आहे, त्यांच्याकडनं काय शिकलं आहे ते थोडंसं आम्हाला सांग. नमस्कार, माझं नाव श्रीपाद विलास भालेराव. मी शिल्पकलेमध्येच काम करतो आणि आमचा हा जो वारसा आहे हा सरांनी सांगितल्याप्रमाणे 3 पिढ्यांचा वारसा आहे. तर खरं तर तो 3 पिढी न म्हणता आमचे पणजोबासुद्धा मूर्तिकाम करायचे, पण ते लाकडामध्ये काम करत होते. त्यामुळे 4थी पिढी म्हटलं तरी काही वावगं ठरणार नाही. तर आमच्या आजोबांपासून दगडी मूर्तिकला सुरू झाली. पणजोबा लाकडी काम करायचे आणि आजोबा दगडी मूर्तिकाम करायचे. मग दगडी मूर्तिकाम हे सुरू झालं आजोबांपासून, पण दगडी काम करत असताना ते एक उत्कृष्ट चित्रकार होते आणि चित्रकला करता करता त्यांनी शिल्पकला सुरुवात केली. म्हणजे चित्रकार आणि शिल्पकार म्हणून ते फार प्रसिद्ध होते आणि त्यामुळे त्यांना पहिल्यापासून त्यांच्या लहानपणापासून रस होता. त्यामुळं आजोबांची थोडीशी पार्श्वभूमी सांगणं मला जास्त महत्त्वाचं वाटतं. आमचे आजोबा हे लहानपणीपासूनच चित्र काढायचे. त्यांच्या वडिलांनी त्यांना ओळखलं की म्हणजे आमच्या आजोबांना की हा मुलगा चित्रकलेमध्ये खूप मोठं नाम कमवू शकतो, म्हणून त्यांनी चित्रकलेसोबत आमच्या पणजोबा जे होते त्यांनी आजोबांनासुद्धा थोडीशी शिल्पकलेची आणि चित्रकलेची माहिती द्यायला सुरुवात केली. आणि घरातच सुतारकाम होतं, त्यामुळं मग लाकडी मूर्ती करणे, त्याला आकार कसा द्यायचा, त्याप्रमाणे मातीपासून मूर्ती कशा करायच्या याप्रमाणे सर्व माहिती आमच्या पणजोबांनी आजोबांना दिली आणि आजोबांचा प्रवास तिथून पुढे सुरू झाला चित्रकला आणि शिल्पकलेचा. मग शाळेत शिक्षण घेताना त्यावेळेस परिस्थिती सर्वांचीच हालाकीचीच असायची. सावरगाव पाटसारख्या एका छोट्याशा गावामध्ये आजोबांचा आमचा जन्म झाला आणि तिथून त्यांनी चित्रकलेला सुरुवात केली, शालेय शिक्षणाला सुरुवात केली. मग हे सर्व करत असताना आजोबांनी त्यांना मार्गदर्शन केलेच, पणजोबांनी, पण त्याचप्रमाणे आजोबांनी स्वतःच्या ह्याच्यावर हिमतीवर स्वतःचं शालेय शिक्षण पूर्ण केलं. त्याचप्रमाणे त्यानंतर त्यांनी जे स्कूल ऑफ आर्ट या ठिकाणी जाऊन आर्ट मास्टर डिग्री घेतली चित्रकलेसाठीची. मग आर्ट मास्टर डिग्री घेऊन मग त्यांनी चित्रकलेचा प्रवास सुरू ठेवला. पण त्याचप्रमाणे त्यांना शिल्पकलेत पण सुद्धा रस असल्यामुळं मग त्यांनी शाडूमातीच्या मूर्ती, त्यानंतर लगद्याच्या मूर्ती आणि पाषाणाच्या मूर्ती या सर्व बनवायला सुरुवात केली. आणि मग असं करत करत मग पुढं पाषाणाच्या मूर्तीची संख्या खूप वाढत गेली. त्याप्रमाणे लगद्याच्या मूर्तीची संख्या खूप कमी होत गेली. पाषाणाच्या मूर्ती कायमस्वरूपीसाठी मंदिरासाठी स्थापन केल्या जायच्या, त्यामुळे काळ्या पाषाणामध्ये आपण पाषाणाची मूर्ती करायला सुरुवात केली. त्यामुळे मग आजोबांची ही कला ही आमच्या वडिलांकडे गेली
आणि मग वडिलांनी सुद्धा त्यावेळेस परिस्थिती तशी काय फार चांगली नव्हती वडिलांच्या वेळेस सुद्धा, म्हणून वडिलांनी फक्त 2 वर्ष ATD नावाचा कोर्स केला कलानिकेतनला नाशिक या ठिकाणी, आणि मग त्यांनी परत शिल्पकलेमध्ये आपलं काम पूर्ण चालू ठेवलं. मग त्याप्रमाणे आमचे आजोबा पण शिल्पकलेत काम करायचे आणि त्याप्रमाणे आमचे वडीलही शिल्पकलेमध्ये पाषाणामध्ये काम करायचे, आणि त्यापुढे आता आपण काम करतोय. ही महत्त्वाची माहिती कळाली. आम्हाला अजून माहीत नव्हतं की आदरणीय वंदनीय सरांचं लना भालेराव सरांचं जेला शिक्षण झालेलं आहे त्या काळामध्ये याची कल्पना आम्हाला नव्हती. मित्रांनो, त्यांनी आजोबांचं नाव घेतलं तर ज्या अगस्ती महाराजांची ख्याती भारतभर आहे आणि त्याचं जे महत्त्वाचं मंदिर आपल्या अकोले तालुक्यांचं आहे, आपलं सर्वांचं श्रद्धास्थान, त्या अगस्ती महाराजांची मूर्ती सरांनी बनवलेली आहे. हे बऱ्याच जणांना कदाचित माहिती आहे की नाही मला माहीत नाही, मला आठवलं म्हणून सांगतो की आपण जिथं नतमस्तक होतो अवघा तालुका, ती सरांनी बनवलेली आहे. त्या मूर्तीबरोबर काही महत्त्वाच्या मूर्ती तालुक्यातल्या जिल्ह्यातल्या की जे आजही यांच्याकडे पाहिलं तुला आजोबांची किंवा वडिलांची आठवण होती, ते कोणत्या कोणत्या मंदिरामध्ये विराजमान आहेत किमान आपल्या तालुक्यातल्या आणि जिल्ह्यातल्या? आता सुगाव या ठिकाणी त्यावेळेस पिचड साहेबांनी ती ऑर्डर दिलेली होती आपल्याला मूर्तीची. सुगाव या ठिकाणी त्यांच्या घरी आपण गणपतीची काळ्या पाषाणातली 4.5 फूट मूर्ती बनवलेली आहे काळ्या पाषाणामध्ये. तर ते स्वतः बाबांच्या हातचं काम असल्यामुळं ते पण एक डेकोरेटिव्ह काम आपण म्हणू शकतो त्याला आमच्या दृष्टीने, सगळ्यांच्या दृष्टीने. त्यासारखी गणपती मूर्ती तरी बघायला कुठे मिळत नाही. त्यावर केलेली कलाकुसर, डिझाईन वर्क, प्रपोर्शन, ह्या सर्व गोष्टी, आणि शिवाय काळ्या पाषाणामध्ये. त्यानंतर यशवंतराव गडाख साहेबांनी पण आपल्याला त्यावेळेस शंकराच्या मूर्तीची पाषाणातली ऑर्डर दिली होती. ती त्यांच्या घराजवळच्याच मंदिरामध्ये सोनईला अजून आहे, अजूनही ते त्याची रोज पूजा करतात. त्यानंतर शरद पवार साहेबांनी सुद्धा आपल्याला एक पुतळ्याची ऑर्डर दिली होती. शरद पवार साहेबांचे पुतळे हे सुद्धा अजून बारामतीला आहेत. ते सुद्धा आमच्या आजोबांचं एक डेडिकेटेड काम होतं त्यावेळेस केलेलं. त्यानंतर भरपूर आहेत, म्हणजे आपल्या तालुक्यामध्ये नगर जिल्ह्यामध्ये खूप कामं केलेली आहेत. त्यानंतर महाराष्ट्रामध्ये अजून नागपूर, सटाणा, नागपूर या साईडला सुद्धा भरपूर कामं केली आहेत. अशी ही तर कामं आहेत. त्याप्रमाणे संगमनेरमध्ये सुद्धा नेहरू गार्डनमध्ये सरस्वतीच्या मूर्तीचं काम आहे गार्डनमध्ये केलेलं. बाळासाहेब थोरात साहेबांनी सुद्धा त्यांच्या मूळ गावी आपल्याकडून हनुमंतरायांची मूर्ती करून घेतली होती. अशा भरपूर मूर्तींची कामं ही स्वतः आजोबांच्या हातची आहेत, आणि अजूनही ती कामं बघितली की आम्हाला आमच्या आजोबांची आठवण येते. असं म्हणतात की गवयाचा जो मुलगा आहे तो सुरात गातो, पण जेव्हापासून सगळं ते आहे आजोबांत उतरलं, आजोबांकडनं तुझ्या वडिलांकडं आलं. मात्र तुला कधी जाणवलं की मी बऱ्यापैकी चित्र काढू शकतो, ते एकदा सांग. आणि चित्र काढायला लागल्यानंतर तुला केव्हा जाणवलं की त्या मातीचा गोळा हातात घेतल्यानंतर अरे बाबांसारखं किंवा वडिलांसारखं मी सुद्धा थोडाफार याला आकार देऊ शकतो? हे प्रथम केव्हा स्ट्रक झालं तुला? तर मला चांगलं आठवतं, मी 2रीला होतो. 2रीला असताना आपल्याला जो भूगोल नावाचा विषय होता, तर भूगोलच्या पहिल्या पेजवर भारताचा नकाशा असतो आणि त्या नकाशामध्ये प्रतिज्ञा लिहिलेली असते. तर त्या प्रतिज्ञापेक्षा मला तो भारताचा जो नकाशा होता त्या नकाशाचं एक हे असायचं, आकर्षण असायचं, आणि त्यामध्ये एक स्पेसिफिक असं होतं की डॉट आणि लाईन या स्वरूपात तो नकाशा केलेला असायचा. मग ते डॉट लाईन मला इतकी भावली होती, त्याचं टेक्स्चर इतकं भावलं होतं की नाही म्हटलं आपल्याला हा नकाशा आपल्या वहीत विदाऊट स्केलनी काढायचा आहे, डायरेक्ट आपल्याला तो काढायचा आहे स्केल न घेता. मग मी घरी आलो आणि एक 5-6 दिवस मी तो प्रयत्न करत होतो की आपल्याला तो नकाशा ॲज इट इज न स्केल करता नकाशा आपल्याला काढायचा. तर मी 5-6 दिवसानंतर तो नकाशा काढला डॉट लाईन या स्वरूपामध्ये, आणि तो आमच्या वडिलांना दाखवला. तेव्हा वडील म्हटले नाही म्हणे तुझा जन्म खास चित्रकला आणि शिल्पकलेसाठीच झालेला आहे. तेव्हा मला कळालं की हे आपण वडील म्हणतात त्याप्रमाणे आपल्याला इंटरेस्ट असू शकतो, म्हणूनच आपण ते करतो. मग त्यानंतर मी भरपूर स्केच केले. त्याच्यानंतर इतिहासाच्या पुस्तकामध्ये भरपूर आपले थोर व्यक्तिमत्वांची चित्र असायची. तर ते त्यावेळेस प्रिंट नसायचे, त्यावेळेस ते स्केच असायचे, कोणत्या तरी आर्टिस्टने केलेलं असेल त्यावेळेस. तर मी ते सुद्धा कॉपी करायचो. हे मी 2री किंवा 3रीला होतो त्यावेळेस. मग त्यावेळेस तो इंटरेस्ट मला होताच, पण मग घरच्यांच्या जे मला हे रिप्लाय आलेत, त्यांचे जे काही बोलणे आलेत मला की हां तू याच्यामध्ये करू शकतो, त्यावेळेस मलाही स्वतःला कुठेतरी वाटलं की नाही आपण या क्षेत्रामध्ये काम करू शकतो आणि आपल्याला प्रचंड त्याच्यामध्ये इंटरेस्ट आहे. 2रीला 4थीला तुला जाणवलं की हे आपण पॅशन म्हणून काम करू शकतो. त्यानंतर अगस्ती विद्यालयामध्ये तू विद्यार्थी होतास, आणि अगस्तीसह सर्वच विद्यालयांमध्ये इंटरमिजिएटच्या आणि चित्रकला अकॅडमीच्या सगळ्या गव्हर्नमेंटच्या एक्झाम होतात, त्यासाठी तयारी घेतली जाते. त्याचा कितीसा उपयोग
तुला झाला आणि विद्यार्थ्यांना होऊ शकतो हँड बऱ्यापैकी होण्यासाठी? आता इंटरमिजिएट आणि एलिमेंटरी ह्या बेसिक थीम आहेत की ज्या शिल्पकला आणि चित्रकला क्षेत्रामध्ये ज्या मुलांना काम करायचं, ज्यांना इंटरेस्ट आहे, त्यासाठी त्यांचा पाया भक्कम होण्यासाठी ह्या खूप महत्त्वाच्या ठरतात. कारण एलिमेंटरी ही बेसिक आणि सेकंड नंबरची म्हणजे इंटरमिजिएट. तर एलिमेंटरीमध्ये आपल्याला बेसिक गोष्टी शिकवल्या जातात, त्यामुळे बेसिक टोन, बेसिक स्केच, बेसिक कलर व्हील्स ह्यासारख्या गोष्टींचा खूप अभ्यास असतो. त्यामुळे नवीन शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ज्यांना इंटरेस्ट आहे त्यांच्यासाठी एलिमेंटरी आणि इंटरमिजिएट ह्या दोन गोष्टी तेवढ्याच महत्त्वाच्या ठरतात की त्यामुळं आपल्याला आपला भक्कम पाया तयार होऊ शकतो चित्रकला आणि शिल्पकलेसाठी. त्यामुळे या दोन परीक्षा फार महत्त्वाच्या ठरतात शालेय जीवनामध्ये. शालेय म्हणजे माध्यमिक स्तरावरचं शिक्षण झाल्यानंतर जर एखाद्याला चित्रकलेमध्ये, शिल्पकलेमध्ये किंवा त्या संबंधित आर्टमध्ये जर जायचं असेल तर सगळ्यात बेसिक कोर्स आहे ATDचा आहे. तर तो साधारणतः कितवीनंतर तो ATD केला जातो आणि ATDमध्ये गेल्यानंतर बऱ्यापैकी शिकायला मिळतं का या दोन्ही क्षेत्रासंबंधित, म्हणजे चित्रकला असेल किंवा शिल्पकला असेल, या दोन्ही गोष्टींसंबंधी? आता ATDमध्ये सगळ्यात जास्त शिक्षण हे शिल्पकलेऐवजी चित्रकलेचं दिलं जातं. कारण चित्रकलेमध्ये डिटेलिंग त्यामध्ये शिकवली जाते आर्ट टीचर डिप्लोमामध्ये ATDमध्ये. तर त्यामुळे शिल्पकलेपेक्षा चित्रकलेतले मग कलर व्हीलची पूर्ण डिटेल माहिती, त्याच्यानंतर पोर्ट्रेट्सची माहिती, त्यानंतर फिगर स्टडी असतो आणि प्रपोर्शन कसं असतं, मग फिगरमध्ये डिटेलिंग अजून असते, मग सेपरेट फिगरचा अभ्यास, सेपरेट आपल्या वेगवेगळे पार्ट्स आहे आपल्या शरीरातले त्यांचा अभ्यास. त्याचप्रमाणे तुम्ही ॲज अ टीचर, आर्ट टीचर म्हणून तुमच्याकडे कोणकोणते घटक महत्त्वाचे आहेत आणि त्याच्यामध्ये प्लस पॉईंट असा की ATDमध्ये हिस्ट्री पण असते. त्यामुळे कलेचा इतिहास हा सुद्धा ATDसाठी तेवढंच महत्त्वाचं आहे. आणि ज्यांना आर्ट टीचरमध्ये आपलं करिअर करायचं आहे त्याचे आर्ट टीचर डिप्लोमा हा महत्त्वाचा आहे. पण त्यामध्ये चित्रकलेमध्ये जास्त माहिती मिळते चित्रकलेची, शिल्पकलेची माहिती फार ATDमध्ये कोर्समध्ये नसते. मग समजा ATDमध्ये जर नसेल तर किमान GD आर्टला तरी बऱ्यापैकी शिल्पकला असते, की जर शिल्पकला शिकायची असेल तर वेगळीच एखादी स्ट्रीम आहे? हां, मग आता याच्यामध्ये काय होतं का चित्रकलेमध्ये ATD आहेत आर्ट टीचर डिप्लोमा, GD आर्ट आहे. पण GD आर्टमध्ये दोन सेक्शन असतात, GD आर्ट पेंटिंग आणि GD आर्ट स्कल्पचर. तर मग ज्यांना स्पेशल फक्त चित्रकलेमध्येच करायचं ते पेंटिंग करू शकतात आणि ज्यांना शिल्पकलेमध्ये करायचं ते स्पेशल शिल्पकला करू शकतात, स्कल्पचर करू शकतात. त्यामुळे जर चित्रकला करायची असेल तर स्पेशल ATD घ्यावं किंवा GD आर्ट पेंटिंग घ्यावं. आणि ज्यांना शिल्पकलेत इंटरेस्ट आहे मग त्यांनी डायरेक्ट GD आर्ट स्कल्पचर केलं तरी चालू शकेल. आणि हे सर्व कोर्स आपण 12वी कंपल्सरी असतात, 12वी नंतर आपण त्यांना डायरेक्ट ॲडमिशन घेऊ शकतो. आता काही जणांचा चित्रकलेमध्ये हातखंडा असतो, त्याच्यात काही जण पोर्ट्रेटमध्ये असतात, काही निसर्गचित्रामध्ये असतात आणि काही जणांचा शिल्पकलेमध्ये असतो. मात्र विश्वकर्म्याचा म्हणजे सिद्ध हस्त तुझ्यावर आहे. यू आर वन ऑफ द बेस्ट पोर्ट्रेट्स, म्हणजे ते तयार करतोस आणि मूर्तकलेचं तर आहेच आहे. मग चित्रकलेची जाणीव तुला अगदी लवकर झाली होती, तू ती पॅशन डेव्हलप करत गेलास. पण शिल्पकलेच्या बाबतीमध्ये तुला कधी इंटरेस्ट तयार झाला की चित्राबरोबरच मी शिल्पकलेमध्ये सुद्धा चांगला हँड माझा आहे आणि मी काहीतरी करू शकतो? आता मी लहानपणापासून चित्र काढतच होतो, पण त्यासोबत असं पण होतं की शाडूमाती असायची घरी. त्यामुळे मग घरी शाडूमाती असताना छोट्या मूर्ती करणे, छोटे शेप तयार करणे हे शाडूमातीचे चालूच होते. पण मग मी जेव्हा मी 6वीला होतो, 6वीला असताना आमच्याकडे एक स्टॅच्यू आमच्या वडिलांनी केलेला होता, वर्कशॉपमध्ये ठेवलेला होता. तर मग सहज मी म्हटलं की चला आपण याच्या स्टॅच्यूची कॉपी करून बघू शाडो मातीमध्ये. तर मी तो शाडो मातीमध्ये तो स्टॅच्यू छोट्या आकारामध्ये म्हणजे 6 इंचामध्ये तो स्टॅच्यू मी जशाच्या तसा करण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळेस तो माझ्या वडिलांना मी दाखवला. त्यावेळेस तो वडील म्हणे, एवढ्या कमी वयामध्ये 6वीला असताना तू तंतोतंत भासेल असा स्टॅच्यू तू शाडो मातीमध्ये तयार केलेला आहे. त्यावेळेस जे समाधान मला मिळालं होतं वडिलांचं ऐकून की मी म्हटलं नाही, आपण शिल्पकलेमध्ये सुद्धा काम करू शकतो. मग मला असं वाटायला लागलं की आपल्या जेवढ्या वर्कशॉपमधल्या मूर्ती आहे त्या प्रत्येकाची ॲज इट इज दिसणारी मूर्ती आपण शाडोमध्ये तयार करावी. म्हणून मग तो इंटरेस्ट मला वाढत गेला की जसे मी काम करत गेलो तसं मला वाटलं की ही माती आपल्याबरोबर मूर्तीसारखी दिसतीये. तो इंटरेस्ट माझा हळूहळू वाढत गेला शिल्पकलेमध्ये एक 6वी 7वीच्या पुढे. घरून तर सगळं तुला शिकायला मिळत होतंच, परंतु काही अशा म्हणजे ATD कॉलेजेस तर हे छोटी गोष्ट झाली, पण JJला वगैरे अशा काही ठिकाणी मग तू शास्त्रीय शिक्षण घेतलं की फक्त घरचं जे काही मिळत होतं त्यावरच?
नाही, मला माहिती तर होती की 10वीला येऊपर्यंत 9वी 10वीला येऊपर्यंत मला माहिती होती की शिल्पकलेसाठी सुद्धा सेपरेट शिक्षण आहे आणि कॉलेजेस पण आहेत. तर मग आम्ही JJला जायचं फिक्स केलं होतं की 12वी नंतर आपण JJला जाऊ. तर 12वी माझी कॉलेज झाली आणि 12वी नंतर JJ स्कूल ऑफ आर्टचा फॉर्मही भरला, पण नेमकी 1 मार्कावरून माझा नंबर गेला JJ स्कूल ऑफ आर्टचा. तर मग त्यामध्ये वेळ जाण्यापेक्षा मग आम्ही शिल्पकलेचे दुसरे कॉलेज आहे, पुणे युनिव्हर्सिटीचं कॉलेज आहे KK कॉलेज ऑफ फाईन आर्ट्स म्हणून नाशिक. तर मग तिथं मी शिल्पकलेच्या डिग्री कोर्ससाठी, ज्याला BFA म्हणतात, बॅचलर इन फाईन आर्ट्स म्हणतात, तिथं मी ॲडमिशन घेतली. ॲडमिशन घेतली, तुझं शिक्षण पूर्ण झालं, नंतर तू व्यवसायाला लागला. तर आता त्या व्यवसायाविषयी आपण बोलूया. ज्या वेळेला हाऊस म्हणून माणूस करत ते वेगळी गोष्ट असते. ज्या वेळेला प्रोफेशन म्हणून तू वडिलांना मदत करायला लागला, त्यावेळेला जी पहिली मूर्ती जिच्यावर किमान रफ वर्क तरी तुला करायला मिळालं, ती आठवती का? आणि त्यावेळेला तुझ्या मनातल्या म्हणजे भावभावना काय होत्या ते थोडंसं सांग. कसली मूर्ती होती ते पण आम्हाला जाणून घ्यायचं आहे. हां. ती मूर्ती म्हणजे एक देवीच्या मूर्तीचं काम चालू होतं. त्या देवीच्या मूर्तीचं नाव विंध्यवासिनी देवी मूर्ती. ते आपण दिंडोरीला दिलेली आहे. सोनार कंपनी आहे ती सर्व. दिंडोरीला फार मोठं प्रस्थ आहे ते. तर त्यामुळेच मूर्तीचं काम करताना आमच्या वडिलांनी पहिल्यांदा मला सांगितलं होतं की हे मूर्तीचं जे ब्लॉकिंग आहे ते तू करायचं, म्हणजे जे बेसिक ब्लॉकिंग आहे ते त्याच्या पुढं जाता येत नाही. बेसिक ब्लॉकिंग जोपर्यंत क्लिअर होत नाही तोपर्यंत. मग त्यावेळेस मग वडिलांनी मला ते करायला सांगितलं आणि मी सुरुवात केली. मग जसं आपण स्केच करतो बेसिक, ते स्केच करणे 2 साईड स्केच करतो आपण, फ्रंट साईड आणि साईडच्या अँगलने, प्रोफाईल आणि साईड. तर ह्या 2 साईडनी स्केच केली. ती ॲज इट इज स्केल आपण स्टोनवर दगडावर टाकली आणि मग तिथून पुढं काम सुरू केलं. पण ते काम वडिलांना इतकं भावलं की ते म्हणे बस तू आता मूर्ती करू शकतो. मग त्यांचे वाक्य माझ्यासाठी ही लाईफ टाईमसाठी अचिव्हमेंट आपण ज्याला म्हणतो ती अचिव्हमेंट होती की आपण आता पाषाणामध्ये काम करू शकतो. म्हणून ते प्रोफेशनल याच्यातलं जरी याच्या आधी भरपूर कामं केली गेली, पण ती फायनल टचची कामं असायची. ती प्रॉपर कामं जी स्केल आहे ते आमचे वडील करायचे. तर ते स्केलचं काम माझं पहिलं असल्यामुळं ते माझ्यासाठी फार मोठी गोष्ट होती. मग तेव्हापासून माझं मूर्तिकाम हे ॲक्च्युअल सुरू झालं. तू आत्ता स्केल हा शब्द वापरला, तर त्या प्रश्नाकडे मी येणारच होतो की मूर्ती बनवण्याचे टप्पे कोणते कोणते आहेत? सपोज जर पहिलं स्केच असेल, त्यानंतरचे कोणते कोणते आहेत? आणि प्रत्येक मूर्ती बनवण्यासाठी ती अगोदर शाडूची वगैरे करून बघावीच लागते का, की प्लास्टर ऑफ पॅरिस वगैरेमध्ये करून बघावी लागते, की स्केच आणि पुढचे टप्पे करत तुम्ही स्टोनमध्ये लगेच काम करू शकता? आता बेसिक स्टेप म्हणजे आमची शिल्पकलेतली बेसिक स्टेप म्हणजे चित्रकलेची असते. म्हणजे आपण ज्याला स्केच म्हणतो, ते रफ स्केच असू शकतं, ते फायनल स्केच असू शकतं. मग कोणत्याही मूर्तीचं करताना आधी स्केच केलं जातं. स्केच करून ते ज्यावेळेस फायनल होईल, मग सर्व अँगलनी बघायचे, सर्व साईड स्केच करायचे, प्रोफाईल करायचे, सर्व करून ते ज्यावेळेस फायनल होतील त्यानंतरची स्टेप असते की ते स्केच ते ॲज इट इज स्केल आपल्या स्टोनवर करावं लागतं. मग ते स्केच आपण स्टोनवर कॉपी करतो आणि ते कॉपी केलं की दगडाची आउटलाईन कट करतो. आउटलाईन कट केली की आउटलाईन केल्यानंतर मग दगडाची ब्लॉकिंग सुरू होते. म्हणजे अप डाऊन डीपनेस ह्या गोष्टी आपण दगडामध्ये बघतो आणि त्या रफ म्हणजे थोडक्यात मूर्तीच्या व्यतिरिक्तचा जो दगड असतो, रफ दगड, तो आपण काढून टाकतो. मग त्या खूप त्याच्यामध्ये काही मेकॅनिझम पण आहे, काही बारकावे पण आहेत, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये काही टॅक्ट्स पण आहेत. ह्या सर्व गोष्टींचा वापर करून आपण साधारण ब्लॉकिंग करतो मूर्तीची आणि ब्लॉकिंग केल्यानंतर मग मूर्तीच्या फायनल मॉडेलिंगला सुरुवात करतो आणि त्यानंतर मग डिटेलिंग, दागिने आणि चेहऱ्याचे जे भाव आहेत, एक्सप्रेशन्स, ते सगळ्यात महत्त्वाचे आहेत. ते सगळ्यात शेवटी आपण एक्सप्रेशन्सचं काम करून ते काम थांबवतो. दगडी मूर्तीमध्येच बालेराव कुटुंबियांचा हातखंडा आहे. तर सर्वसामान्यांना नेहमी वाटत असतं की कोणत्या प्रकारचा दगड असतो, कुठून आणला जातो साधारणतः तो, आणि तो चूज करताना काय बघितलं जातं, कशा प्रकारचा दगड मूर्तीला हवा असतो? तर आपण बेसिकली आपण असं करतो की महाराष्ट्रामध्ये बेसॉल्ट म्हणजे आपण खडकजन्य दगड जो आपला आहे, ज्याला आपण सह्याद्रीचा काळा पाषाण म्हणतो, त्या काळा पाषाणातच परंपरागत मूर्ती पहिल्यापासून केल्या जात होत्या. आपल्याकडे एक साधारण 10 वर्षापर्यंत, याच्या अलीकडे 10 वर्षापर्यंत आपण त्याच पाषाणामध्ये काम करत होतो. तर आपण काळ्या पाषाण सह्याद्रीचा तर वापरतोच, त्याचप्रमाणे आपण सध्या चित्तोडचा काळा पाषाण म्हणजे राजस्थानच्या काळ्या पाषाणामध्ये काम करतो, ब्लॅक स्टोनमध्ये. आणि त्याबरोबरच व्हाईट मार्बल म्हणजे व्हिएतनामचा व्हाईट मार्बल, आपण 2 टाईपचे फर्स्ट क्लास मार्बल वापरतो. 1 नंबर मार्बल ज्याला आपण म्हणतो, ते 1 नंबर मार्बल म्हणजे मकराणा मार्बल.
जो ताजमहलसाठी वापरला गेला. आणि अजून एक मार्बल तो म्हणजे व्हिएतनामचा मार्बल, तो आपण व्हिएतनाममधून एक्सपोर्ट करतो आणि मग त्यामध्ये मूर्ती करतो. आता हे झाले पाषाणाबाबतीतचे, म्हणजे काळा पाषाण चित्तोडचा आणि सह्याद्रीचा काळा पाषाण आणि मार्बल व्हिएतनाम आणि मकरानाचा. तिसरं माध्यम म्हणजे फायबर. तर आपण फायबरमध्ये सुद्धा मूर्ती करतो, त्याला आपण रेझिन आर्ट म्हणतो. तर त्याच्यामध्ये फायबर ग्लासमध्ये सुद्धा आपण काम करतो आणि ब्रांज मेटलमध्ये सुद्धा आपण काम करतो. ह्या बेसिकली आपण 4 माध्यमात काम करतो: काळा पाषाण, व्हाईट मार्बल, फायबर आणि ब्रांज. या 4 माध्यमात आपण सध्या मूर्तिकलेतली सर्व प्रकारची कामं करतो. एखादी मूर्ती जर करायची असेल, ती कोणत्याही देवाची असेल किंवा देवतेची असेल, तर त्या देवाची देवतेच्या कॅरेक्टरिस्टिक्स ज्या आहेत, जे व्यक्तिमत्व आहे, मग त्यामध्ये शौर्य असेल, प्रेम असेल, हे ज्या सगळ्या भावभावना आहेत किंवा एकूण कॅरेक्टर जे काय असेल, त्याचा काही थोडाफार अभ्यास करावा लागतो का? हो, प्रश्नच नाही. ज्याप्रमाणे व्यक्ती बदलतात त्याप्रमाणे मूर्तीसुद्धा बदलतात. म्हणजे देवांचे हावभाव वेगळे, त्यानंतर सत्पुरुषांचे हावभाव वेगळे, आणि त्यानंतर आपण जे स्टॅच्यूज करतो तर स्टॅच्यूजमध्ये तर प्रत्येकच व्यक्तीचे हावभाव वेगवेगळे असतात. म्हणजे कोणाचे वडील असतील, कोणाची आई असेल, कोणाची बहीण असेल, कोणाचे आजोबा असतील, प्रत्येकाचे कॅरेक्टर बदलले की त्यांचे हावभाव चेहऱ्यावरचे बदलतात. मग त्यामुळे देवाची मूर्ती करतानाचे जे एक्सप्रेशन असतात ते आपले फिक्स आहेत काही. म्हणजे फॉर एक्झाम्पल, आपण ज्यावेळेस मंदिरात जातो त्यावेळेस देवाकडे बघतो त्यावेळेस आपले भाव हे देवावर अवलंबून असतात. जर देवाच्या चेहऱ्यावर स्मित हास्य असेल तर आपण सुद्धा जाऊन स्मित हास्य करतो आणि त्याच्यासोबत नतमस्तक होतो. मग ते हे भाव जे डिवोशनल पाहिजेत, ते डिवोशनल भाव हे देवदेवतांच्या मूर्तीमध्ये अपेक्षित असतात. सत्पुरुषांचे जे भाव आहेत त्याप्रमाणे जे आपले शिवाजी महाराज आहेत किंवा मग तानाजी मालुसरे, संभाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराज, तानाजी मालुसरे, त्यानंतर त्यांच्यासोबतचे जेवढे मावळे होते, या प्रकारचे जर स्टॅच्यू असतील तर त्यांच्यामध्ये ती त्यांची वृत्ती जाणवली पाहिजे, ते त्यांच्यामध्ये त्यांची निरीक्षण शक्ती जाणवली पाहिजे, त्यांच्यामध्ये त्यांनी केलेले जे कार्य आहे ते आपल्या स्टॅच्यूकडे बघून लोकांना हे जाणवलं पाहिजे की नाही, हे तेच व्यक्तिमत्व आहे की जे आतापर्यंत आपण वाचत आलो आहे, जे बघत आलो. त्यामुळे हे भाव हे प्रत्येक कलेनुसार, प्रत्येक स्कल्पचरनुसार, प्रत्येक मूर्तीनुसार हे बदलले जातात आणि ते आपण 100% देण्याचा प्रयत्न करत असतो. श्रीपाद, आत्ताच तू 4 प्रकारची माध्यमं सांगितली की ज्यामध्ये तू काम करतोस. तर समजा शंकराची पिंड असेल तर ती जनरली ही काळ्या पाषाणामध्ये असते. आता इतर काही मूर्ती या मार्बलमध्ये असतील. अजून 2 माध्यमं तू सांगितले. तर साधारणतः या 4पैकी कोणत्या माध्यमात कोणते चॅलेंजेस आहेत आणि कोणत्या देवी आणि देवतांची जी मूर्ती आहे ती एक विशिष्ट प्रकारच्याच याच्यामध्ये केलेलं कधीही चांगलं? हा महत्त्वाचा प्रश्न आहे खरं तर. कारण हिंदू धर्मामध्ये काही ज्या मूर्ती आहेत त्यांच्यासाठी काळ्या पाषाणाचाच वापर केला जातो, कारण त्याला त्यामध्येच महत्त्व आहे. फॉर एक्झाम्पल, शंकराची पिंड, त्यानंतर काळभैरवांची मूर्ती, शनी महाराजांची मूर्ती, त्यानंतर कालिका देवीच्या मूर्ती, या ज्या मूर्त्या आहेत यांचं स्वरूप हे काळ्या पाषाणातच बनायला पाहिजे. हे हिंदू धर्मात आपल्यासाठी फार महत्त्वाची गोष्ट आहे. कारण त्यामध्ये जी प्राणप्रतिष्ठा होती ती प्राणप्रतिष्ठा ही या देवतांची ही काळ्या पाषाणातच सर्वात चांगल्या पद्धतीने केली जाते. किंवा फार पुरातन काळापासून ज्या पुरातन मूर्ती आहेत ती या देवतांच्या मूर्ती ह्या काळ्या पाषाणातच आढळलेल्या आहेत. त्यामुळे या मूर्त्यांना हे काळ्या पाषाणातच महत्त्व आहे. त्याप्रमाणे हनुमानाची मूर्ती ही सुद्धा त्यातली खूप महत्त्वाची मूर्ती. हनुमानाची मूर्ती ही काळ्या पाषाणातच असायला हवी. आजकालच्या याच्यामध्ये फार काही लोक मार्बलच्या मूर्ती करतायत, खूप वेगवेगळ्या प्रकारची मूर्ती करतायत, पण जी कायमस्वरूपी प्राणप्रतिष्ठेची मूर्ती असते, मंदिरात स्थापन होणारी, ही हनुमानाची मूर्ती ही काळ्या पाषाणाचीच असावी. भले त्याला तुम्ही सिंदूर लावू शकता किंवा पेंटिंग करू शकता. त्यानंतर लक्ष्मी मातेसारख्या मूर्ती ज्या आहेत, लक्ष्मी माता, गणपती मूर्ती, दत्त महाराजांची मूर्ती, या स्वरूपाच्या मूर्ती ह्या शक्यतो व्हाईट मार्बलमध्ये किंवा देवींच्या ज्या मूर्त्या आहेत त्या शक्यतो व्हाईट मार्बलमध्ये खूप मोठ्या प्रमाणात घेतल्या जातात. कारण त्याच्यात शुभ्रता ही त्यांची आयडेंटिटी असते. गंगा मातेची असो, पार्वतीची असो, लक्ष्मी मातेची असो, ह्या देवींच्या मूर्ती ह्या व्हाईट मार्बलमध्ये खूप सुंदर दिसतात. आणि मग बाकीच्या ज्या मूर्ती आहेत त्या आपण सर्व माध्यमात बनवू शकतो. म्हणजे जे स्टॅच्यूज आहेत ते आपण ब्लॅक स्टोनमध्ये करू शकतो, व्हाईट मार्बलमध्ये करू शकतो, फायबरमध्ये आणि ब्रांजमध्ये, या 4ही माध्यमात करू शकतो. पण हेच की काही देवतांच्या मूर्ती, काही देवींच्या मूर्ती यांच्यासाठीच फक्त ब्लॅक स्टोन आणि व्हाईट मार्बल यांचेच फक्त रिवायडेशन केले जर असेल तर त्या जास्त चांगल्या दिसतात. आणि एका चॅलेंजेस कोणते आहेत या 4ही माध्यमामध्ये काम करताना जास्त क्लिष्ट कोणतं वाटतं? आता कसं आहे, जसा माणसाचा स्वभाव वेगवेगळा असतो तसा प्रत्येक या 4ही माध्यमाचा स्वभाव वेगवेगळा आहे.
काळ्या पाषाणाचा स्वभावाचा विचार केला तर प्रत्येक दगडाला जसा स्वभाव असतो तसा काळ्या पाषाणाला वेगळा स्वभाव आहे. त्याच्यानंतर ग्रॅनाइटला वेगळा स्वभाव येतो. पण काळ्या पाषाण जो सह्याद्रीचा आहे तो आपला थोडासा नरम असतो. सध्याचा जो आपण काही प्रमाणात वापरतो तो काळा पाषाण सह्याद्रीचा हा थोडासा नरम असतो, त्यामुळे तो सॉफ्ट आपण त्यामध्ये सॉफ्टली काम करू शकतो. आणि काळा पाषाण आपण जो दुसरा वापरतो तो म्हणजे चित्तोडचा काळा पाषाण, राजस्थानचा काळा पाषाण, तो थोडासा काम करण्यासाठी कठीण आहे, म्हणून त्या पद्धतीने त्याच्यामध्ये काम केलं जातं. आता सॉफ्ट दगडामध्ये काम करताना ज्यावेळेस आपण डिटेलिंगकडे जाताना त्याचा सॉफ्टनेस हा ॲक्च्युअल असल्यामुळं आपल्याला कामामध्ये खूप सावध पद्धतीने काम करावं लागतं. म्हणजे जर आपण डिटेलिंग करताना थोडा जरी दगडाचा एखादा भाग उडाला तर तो आपण देवांच्या मूर्त्यांमध्ये कधीच चिटकू शकत नाही. त्यामुळं काम करतानाच आपण डोळ्यात तेल घालून काम करणे आणि जसजशी डिटेलिंग होईल तसं खूप कामाची प्रोसेस स्लो करावं लागते आम्हाला, त्यावेळेस ते काम तिथपर्यंत जातं. म्हणजे काळ्या पाषाणामध्ये काम करत असताना जर थोडंसं इकडं तिकडं झालं तर परत नव्यानं सुरुवात करावी लागते कामाला? हो, नवीन सुरुवात करावी लागते, कारण भंगलेल्या मूर्ती ह्या देवाच्या मूर्ती कधी चालत नाही. मग ज्यावेळेस काम लास्ट स्टेजला असेल आणि मूर्तीचं नाक उडालं किंवा हाताचा काही भाग उडाला किंवा एखादं बोट उडालं काम करत असताना तर ते आपण कधीच चिटकू शकत नाही आणि चिटकवलेलं हे कधीच मान्य केलं जात नाही. त्यामुळे ॲज इट इज आपणही आपली नैतिक मूल्य जपली की आपण ती मूर्ती डायरेक्ट रिजेक्ट करणे आणि संपूर्ण परत प्रोसेस ही दगडापासून सुरू करणे, अशा प्रत्येक याच्यामध्ये डिटेलिंग करताना या सर्व स्टेपचा विचार करूनच, त्यातल्या बारकावेचा विचार करूनच त्या माध्यमात काम केलं जातं. म्हणजे प्रचंड कॉन्सन्ट्रेशन काम करण्याची गरज आहे इथं. मग हे सगळं कॉन्सन्ट्रेशन तर गरजेचं आहेच आहे, त्यामध्ये हार्डवर्क आहे, बाकीच्या कलाही आहेत. मात्र आता टेक्नॉलॉजीने बरेचसा सगळेच क्षेत्र थोडेसे काम करणाऱ्यांसाठी श्रेयस्कर केलेले आहे. तर त्या टेक्नॉलॉजीमुळं तुमचं काम थोडंसं हार्डवर्क कमी झालं आहे का? ती टेक्नॉलॉजीचा थोडाफार वापर तू करतोस का आता? हो, सध्या आपण काय करतोय, पूर्वीची कामं होती ती फक्त छन्नी आणि हातोडा या दोनच हत्यारांचा वापर करून केली जायची. मग त्याचे खूप व्हरायटी होते, पण मशीनचा वापर हा फार कमी होता. मग आता आपण काय करतोय, 7 इंची 8 इंची मोठमोठे ग्राइंडर, त्यानंतर बारीक काम करण्यासाठी, डिटेलिंग करण्यासाठी डाय ग्राइंडर, ह्या मशीन्सचा वापर खूप मोठ्या प्रमाणात करतोय. आणि आता 1 वर्षापासून, म्हणजे सध्या लेटेस्ट 1 वर्षापासून आपण एका प्रोजेक्टवर काम करतोय. त्या प्रोजेक्टमध्ये आपण स्कल्प्टिंग ही कॉम्प्युटरमध्ये करून घेतोय. आधी त्या वेगवेगळ्या सॉफ्टवेअरचा वापर करून मूर्ती ही आपण आधी कॉम्प्युटराइज्ड करतोय, कॉम्प्युटरमध्ये मूर्ती तयार करतोय आणि ती मूर्ती आपण पार्टीला दाखवतोय. मग त्यामुळे काय होतं की एक मूर्तीची फिगर आपल्या समोर कायमस्वरूपीसाठी होती आणि मग त्या फिगरवरून आपण स्केल दगडावर टाकू शकतो. त्यामुळे आपण काही कॉम्प्युटराइज्ड मूर्ती तयार करून त्याची 1 फुटाची स्केल तयार करून 1 फुटाच्या छोट्या छोट्या मूर्ती ही कॉम्प्युटरवर तयार करून त्या मशीनमध्ये तयार करून मग त्याचं मोठ्या स्केलवर दगडात काम करतो. त्यामुळे आपला वेळही वाचतो आणि आपल्याला पाहिजे त्या पद्धतीने त्यामध्ये बदलही करता येतात आणि मग आपण फायनल मूर्ती आपण पार्टीला देऊ शकतो. आता तू वैयक्तिकही एकटाच काम करतो, जवळजवळ 2-3 जण तुला मदतीला आहेस. मात्र दुर्दैवाने वडिलांच्या नंतर तुला हे सगळं सांभाळावं लागलं आणि इंडिव्हिज्युअल काही कामं आता तू भरपूर झालेले आहेत, तू सोलो कामं मिळवतोस आता. तर मग तुझ्या ह्या 2-4 वर्षाच्या प्रवासामध्ये कोणती मोठी कामं तुला करायला मिळाली, त्या देव आणि देवतांचं थोडेसे नावं सांग आणि किती इंचापासून असेल, फुटापासून किती फुटापर्यंतची कामं तू स्वतः केलीत आता? आता आपली एक सांगायला मला गोष्ट आवडेल की आपण सगळ्यात छोटी मूर्ती जी आपण पिंड केलेली, ती सर्वात छोटी पिंड ही आपण 5 mm साईजची केलेली. 5 mm ची सगळ्यात छोटी पिंड केलेली. त्याची स्टोरी वेगळी आहे अर्थात. ती 5 mm ची सगळ्यात छोटी पिंड आणि सगळ्यात मोठी मूर्ती ही 6 फुटाची आपण हनुमानाची मूर्ती दिलेली. ही सगळ्यात मोठी मूर्ती आपण सध्या आता याच्या पुढचे पण प्रोजेक्ट आपलं फार मोठ्या मूर्त्यांचं चालू आहे, त्याच्यावर वर्किंग चालू आहे, अजून त्या कंप्लीट नाही झालेला. पण आत्तापर्यंत तरी आपण 6 फूट मूर्ती सगळ्यात मोठी आणि सगळ्यात छोटी मूर्ती ही शिवलिंग हे आपण 5 mm साईजचं केलेलं आहे. समजा आपला हा संवाद पाहून कोणाला तरी वाटलं की तुला त्यांच्या मंदिरासाठी मूर्तीची ऑर्डर द्यायची आहे, तर साधारणतः प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या किती दिवस अगोदर त्यांनी जर ऑर्डर दिली तर आपण अगदी मनाजोगत आपल्याही मनासारखं आणि त्यांचंही समाधान होईल अशा प्रकारचं वर्क त्यांना करून देऊ शकू? आता हे जे अवलंबून असतं ना, आपण जे टाईम पिरियड आपण ज्याला म्हणतो, तर टाईम पिरियड आपला मूर्तीच्या स्वरूपावर अवलंबून असतो आणि साईजवर अवलंबून असतो. तर साधारण एक टेंटेटिव्हली अंदाज केला तर 1 ते 1.5 फुटापर्यंतची मूर्ती ही आपण 2 महिन्यामध्ये देऊ शकतो.
एक मूर्ती, आणि त्याच्या वरचीची मूर्ती म्हणजे 3 फूट 4 फूट 5 फूट 6 फूट 7 फूट ह्या मूर्त्यांसाठी साधारण 3 महिने 4 महिने 6 महिने ते 1 वर्ष ह्या पर्यंतचा कालावधी लागू शकतो मूर्ती पूर्ण करण्यासाठी. यानंतर तुझा तो दुसरा ज्याच्यामध्ये तुझा हातखंडा आहे त्याच्यावर थोडंसं आपल्याला बोलायचं आहे. श्रीपाद प्रचंड भारी अशा प्रकारचे पोर्ट्रेट काढतो. म्हणजे पोर्ट्रेट काढताना मला 2 गोष्टी जाणवतात की एकतर कुठंतरी काहीतरी चुकलेलं आहे असं वाटतं, किंवा दुसरं आहे ना, मग जशी सिनेमॅटिक लिबर्टी असते ना तशी ती घेतली जाते आणि माणूस आहे त्याच्यापेक्षा जास्त ग्लोरीफाय केला जातो. पण ज्या ज्या वेळेला मी तुझे पोर्ट्रेट बघितले असतील तर ते इतके सुंदर झालेले आहे की आपणच नाही तर त्या व्यक्ती जर समजा ती असेल तर तिने त्या फोटोच्या स्वतःच्या प्रेमात पडावा असं. तर त्या तुझी ती जी आवड आहे तिला वेळ सेपरेट काढतोस की पहिलं प्रेम तुझं मूर्तिकलाच आहे? पहिलं प्रेम माणूस जसं विसरू शकत नाही तसं माझं पहिलं प्रेम हे पोर्ट्रेट पाहिल्यापासून राहिलेलंच आहे सरांनी सांगितल्याप्रमाणे. त्यामुळे मी किती जरी कामात व्यस्त असलो तरी पोर्ट्रेट स्केच करणे, त्याच्यानंतर पोर्ट्रेट क्ले मॉडेल तयार करणे, घरी माझा छोटासा सेटअप तयार केलेला आहे मी. मग घरी आलं की जरी कामातून दिवसभरातून घरी आलं तरी मी घरी आल्यानंतर 2-3 दिवसामध्ये एकदा तरी एक स्केच करणे, पोर्ट्रेट किंवा क्ले मॉडेल करणे, हे काम मी नक्की केल्याशिवाय मनच भरत नाही माझं. पोर्ट्रेटवरून आठवलं की माझा विद्यार्थी मानता येणार नाही कारण माझी चित्रकला तेवढी हे नाही, पण तो शाळेत असताना मी पण अगस्तीमध्ये होतो आणि अगस्तीची विमानाने ट्रिप त्यावेळेला दिल्लीला गेली होती. त्यावेळेला प्रतिभाताई राष्ट्रपती होत्या. मला वाटतं 9वी-10वीला श्रीपाद असेल. त्यांनी इतकं सुंदर त्यांचं पोर्ट्रेट केलेलं होतं की त्याचं कौतुक राष्ट्रपती भवनामध्ये ज्यावेळेला आम्ही ते त्यांच्याकडे त्या प्रशासनाकडे हँडल केलं त्यांनीसुद्धा त्याचं कौतुक केलं होतं. पोर्ट्रेटमध्येही त्याचा हँड आहेच आहे. आता मुलाखतीच्या शेवटी जाताना मला एक जाणून घ्यायचं आहे की हे सगळं काम करत असताना जशी तुला वडिलांनी उभारी दिली बऱ्याच वेळेला, आमच्यासारख्यांनी जेव्हा जेव्हा तुझं काम आवडलं आवर्जून छान छान म्हटलं, मात्र तुझ्या कॉलेजला के वाघला तिथं शिक्षण घेतलं, त्या कॉलेजने तुला भरपूर ॲवॉर्ड त्या ठिकाणी तुला मिळवले. त्या ॲवॉर्डविषयी सांग. आणि मला वाटतं त्या ॲवॉर्ड इतकेच महत्त्वाचे किंवा त्याहीपेक्षा जास्त महत्त्वाचे ॲवॉर्ड आपल्याला केव्हा मिळतात की आपलं काम बघितल्यानंतर ज्यांनी आपल्याला काम दिलेलं आहे ते सॅटिस्फाईड आहेत. त्यावेळेला त्यांच्या चेहऱ्यावरचे हावभाव असतात, त्यावेळेला त्यांच्या ज्या भावभावना असतात, त्यावेळेला ते ज्या प्रतिक्रिया देतात, त्यावेळेला आहे ना मग आपल्याला असं वाटतं की आपण आता भरून पावलेलं आहे, याचं साठी केला होता आट्टा असं. तर ते के वाघने दिलेले ॲवॉर्ड, इतर इन्स्टिट्यूशन्सनी कुठून तुला ॲवॉर्ड दिले असतील ते, आणि ह्या ज्या छानशा प्रतिक्रिया तुला मिळाल्या असतील त्याविषयी थोडंसं सांग. आता के वाघ कॉलेज 12वी नंतर 12वी पासआउट झाल्यानंतर मी के वाघ कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतले आणि के वाघमध्ये फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयर, लास्ट इयर हे 4 वर्ष आपलं शिल्पकलेचे होते. त्यामध्ये मुळात दगडी काम करणारे कुणीच नव्हते. त्यामुळे दगडी काम हे आपण थोडंसं के वाघ कॉलेजमध्ये सुद्धा दगडी काम मी केलं. आमच्या सरांनी सांगितलं की तूच दगडे घेऊन ये आणि तुझ्या पद्धतीने काम कर. तर मग मी तिथे दगडी काम पण केलं. पण याच्यामध्ये म्हणजे एज्युकेशनल करिअरमध्ये तर मला बेस्ट स्कल्पचर अवॉर्ड आमच्या कॉलेजनी लास्ट इयरला दिलं होतं. त्याच्यानंतर स्टेट आर्टच्या कॉम्पिटिशन असते, दर इयरली स्टेट आर्टची कॉम्पिटिशन असते. तर इयरली त्या स्टेट आर्टच्या कॉम्पिटिशनमध्ये सुद्धा अवॉर्ड मला मिळालं. त्यानंतर काही कॉलेज लेवलमध्ये काही कॉम्पिटिशन असतात ज्या स्कल्पचरसाठी सेपरेट होत्या, त्याचमध्ये सुद्धा मला भरपूर अवॉर्ड मिळाली, मेडल्स मिळाले. प्रोफेशनलमध्ये सुद्धा काम करत असताना प्रोफेशनलसुद्धा कॉम्पिटिशन असतात, प्रोफेशनल स्कल्पचर कॉम्पिटिशन असतात, प्रोफेशनल पोर्ट्रेट स्कल्पचर कॉम्पिटिशन असतात, यामध्ये सुद्धा अवॉर्ड मिळाली. त्यानंतर कलागौरव पुरस्कारसुद्धा मला त्यामध्ये मिळाला. आणि हे सर्व करत असताना हे आपण पुरस्कार ज्याला म्हणतो म्हणजे हे सगळे आपले भौतिक पुरस्कार झाले. पण ज्यावेळेस आपण एखादी मूर्ती करतो, मूर्ती करून थोडंफार आपण त्यामध्ये आपले किती नाही म्हटलं तरी आपण त्याच्यामध्ये जीव ओतून काम करत असतो शेवटच्या स्टेपपर्यंत. आणि ते ज्यावेळेस काम होतं, ज्यावेळेस आम्ही त्यांना पाहुणेच म्हणतो, ज्यांना आपण मूर्ती देत त्यांना, ज्यावेळेस ते पाहुणे येतात आणि मूर्ती बघतात आणि ज्यावेळेस ते म्हणतात की वा आम्हाला पाहिजे तशी तुम्ही मूर्ती घडवली, त्यावेळेस जे समाधान असतं किंवा त्यांचे जे शब्द असतात हे सगळ्यात मोठं अवॉर्ड आमच्यासाठी असतं. त्यामुळे सगळे अवॉर्ड बाजूला जातात आणि हे सगळ्यात मोठं अवॉर्ड आमच्यासाठी राहतं. त्यामुळे आम्हाला पुढच्या कामासाठी सुद्धा प्रेरणा मिळते. कारण आमचं पहिल्यापासून ब्रीद एकच आहे की कलाकारस्य दैवतम. आपण जी कला करतो हे आमचं दैवतच आहे आणि ते शेवटपर्यंत आम्ही त्याची पूजा ही करत राहणार. आपण आत्ताच बघितलं की पोर्ट्रेटमध्येही त्याचा एकदम छान हँड आहे आणि
तिसरी एक गोष्ट त्याच्यामध्ये जी आहे ना ती म्हणजे तबला. बस म्हणजे लहानपणापासून मी त्याला पाहत आलेलो आहे. तबल्यावरचे त्याचे दोन्ही हात प्रचंड ताकदीने थिरकतात. त्या आवडीविषयी एक तू सांग, ती आवड तुला केव्हा तयार झाली आणि नंतर तू काही शास्त्रीय शिक्षण घेतलं का त्यामध्ये, आणि तबल्याचा उपयोग तुला स्ट्रेस वगैरे कमी करण्यासाठी होतो का थोडासा? हां, नक्कीच. आता संगीताचीच मुळात आवड ही आमच्या आजोबांपासून होती. आजोबा हे आमचे उत्तम बासरी वादक होते. आमचे वडीलसुद्धा हे उत्तम हार्मोनियम वादक होते. ते भजनही म्हणायचे आणि हार्मोनियम वाजवायचे. मग त्यांनीच मला तबला आणून दिला मी 5वीला असताना. मग 5वीपासून त्यांनी मला क्लास लावले तबल्याचे. आमचे गुरु म्हणजे आदरणीय अनिलजी डोळे सर हे मला तबला शिकवतात. अजूनही मी त्यांच्याकडे शिकतो. मग त्यामुळे तबल्याची आवड ही 5वी 6वी पासूनच मला लागली. आणि मग त्यापुढे मग शाळेमध्ये असणारे कार्यक्रम त्यामध्ये तबला वाजवणे, मग ते त्याप्रमाणे शास्त्रीय गायनामध्ये त्यांना साथ संगत करणे, हे सर्व प्रकार मी 5वी 6वी पासूनच मला इंटरेस्ट असल्यामुळं हे सर्व तबला वादनामध्ये मी करत होतो. आणि वेगवेगळे स्नेहसंमेलन आमच्यामध्ये शाळेमध्ये होत असल्यामुळं मग त्यामुळे मग तो वाव मिळत ज्याला म्हणतो, जे कलेला वाव मिळतो त्याचप्रमाणे मी त्याच्यामध्ये तबला वादन करत होतो. आणि कॉलेजमध्ये 12वी नंतर के वाघला कॉलेज चालू असताना के वाघमध्ये स्कल्पचरचा कोर्स पूर्ण झाल्यानंतर मी ज्यावेळेस अकोल्याला आपला स्टुडिओ परत कंटिन्यू केला, त्यासोबत मी विशारदचा पण जी परीक्षा आहे ती विशारद पण पूर्ण दिली. अनिलजी डोळे सरांनीच त्यांचं मार्गदर्शन मला पूर्ण केलं आणि तबला विशारद करून मी आतासुद्धा प्रोफेशनल जे कार्यक्रम आहेत त्याच्याबरोबर जी भजन आहेत, शास्त्रीय संगीत आहे, त्यांना साथ संगत करण्याचा प्रयत्न तबला वादनातून करत असतो. त्याने आत्ताच सांगितलं की ही पूजा नेहमीच करत असणार आणि तो प्रचंड सातत्याने करतो. मित्रांनो, मला सांगायला आनंद वाटेल की कधीही तो कोणत्याही मूर्तीची त्याला ऑर्डर घेणंसुद्धा म्हणत नाही, येणाऱ्यांना तो कधी कस्टमर म्हणणार नाही आणि कधीही मूर्तीची तो किंमतसुद्धा करत नाही. समोरचे ज्या भावाने देतील तो भाव तो महत्त्वाचा समजतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं ही मॅच्युरिटी, हा कलेचा हात, हे सगळं अंग त्याच्याकडं वयाच्या 29व्या वर्षी आहे. तुझ्यासाठी अजून सगळे क्षितिजं खुले आहेत. तू या ठिकाणी आला, आमच्यापुढं व्यक्त झालात, याबद्दल सेलिब्रेशनच्या वतीने तुला धन्यवाद आणि तुमच्या पुढच्या सगळ्या करिअरसाठी खूप साऱ्या शुभेच्छा.